शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पालकमंत्री अतुल सावे यांनी विकास कामांचा घेतला आढावा। विकास कामांना गती देण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात झाली होती। उन्हाळ्याच्या दिवसातील विविध विभागांकडून होणारी टंचाई निवारण व जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी आज दुपारी दिले आहेत। तसेच जिल्हा नियोजन समितीचे आराखडे देताना अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण आराखडे सादर करण्याबाबत तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत। आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांची यावेळी उपस्थिती होती। शहरातील समस्या संदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला आहे। विशेषतः शहरातील वाहतूक, स्वच्छता, रस्ते या संदर्भात लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्या। शहरामधील वाहतूक अधिक चांगली करण्याबाबतचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत। या संदर्भात आज रोजी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे प्रसार माध्यमांना सदरची ही माहिती दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत पालकमंत्री अतुल सावे। पहिला दौरा अधिवेशनाच्या नंतर आज आपण वेगवेगळ्या विभागाची बैठक घेतली। नेमकी कुठले कुठले प्रश्न आहेत? डीपीडीसीची मीटिंग व्हायच्या अगोदर या शहराचे विविध काय विषय आहेत, कारण की त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं होतं। आज कलेक्टर साहेबांना मुंबईत पुरस्कार मिळणार होता, पण हा दौरा मी ऑलरेडी ठरवला होता, कारण परत पुढचे आठवडाभर आमचे सगळे दौरे ठरलेले आहेत। म्हणून मी आज अर्जंटली इकडे आल्यामागचा उद्देश असा होता की आज महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचे काही विषय प्रलंबित आहेत ते घेऊन पुढे डीपीडीसी मधून त्याला काय आपण निधीची उपलब्धी करून देऊ शकतो किंवा काय काम करू शकतो याकरता तो एक होता। तसंच जिल्हा परिषदचा पण त्याचप्रमाणे आम्ही सगळा आज आढावा घेतला। शिक्षण विभागात, हेल्थ विभागात जिकडे कुठे काही कमतरता आहे डीपीडीसी मधून काय आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो। त्याचप्रमाणे पोलीस विभागाचं पण आज त्यांना गाड्यांची आवश्यकता आहे, 2 पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे। या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला। प्लस लॉ अँड ऑर्डर असेल, अनेक लोक आम्हाला फोन करतात, पाण्याचा प्रश्नाचा असेल, या सगळ्या विषयावर आज सर्व अधिकाऱ्यांशी आज बैठक घेतली। पुढच्या वेळेस येईन त्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी अशी एक कॉमन, कारण की आज आता थोडंसं बेसिक काय रिक्वायरमेंट आहे महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पोलीस या सगळ्यांचा आज आम्ही आढावा घेऊन त्या सगळ्याची माहिती घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली, विस्तृत अशी चर्चा झालेली आहे। आणि ज्या डीपीडीसीच्या मीटिंगच्या अगोदर त्याच्यातले अनेक विषय आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू। कारण काय होतं ना, कित्येक वेळेस काही अर्जंट विषय असतात ते सोडून, आणि आम्ही आता लोकप्रतिनिधींना पण सांगितलं आहे की आपल्या भागातले जे काही प्रायोरिटीचे विषय असतील त्याचे प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे सादर करावे, जेणेकरून ते आम्ही डीपीडीसी मधून त्याला पैसे देऊ शकू।